स्वातंत्र्याने आपल्याला काय दिलं असा प्रश्न विचारणाऱ्या पिढीचे नेतृत्व ज्यांनी केले आणि आता सत्यशोधक चळवळ पुढे नेणारे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेणारे, देशात लोकशाहीची थट्टा सुरू आहे असा आरोप करणारे डॉक्टर बाबा आढाव नेमके कोण आहेत आणि काय आहे त्यांची पार्श्वभूमी, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुला विचार करण्याची ताकद दिली आहे, तू विचार कर। या महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांची प्रेरणा घेत त्यांनी सत्यशोधक चळवळीची सुरुवात केली। 1952ला बाबांनी आयुर्वेद महाविद्यालयातून डॉक्टर ही पदवी घेऊन ते डॉक्टर झाले। त्यांनी त्यांचा दवाखाना हा हडपसरला सुरू केला, मात्र त्यांना सामाजिक प्रश्न स्वस्थ बसू देत नव्हते। मग त्यांनी चळवळ सुरू करून समाजाचे प्रश्न मांडायला सुरुवात केली। आता सुरू असलेलं हे आत्मक्लेश आंदोलन आणि या आंदोलनाचे मुद्दे काय आहेत तेच आज आपण पाहूयात। देशात सुरू असलेलं संविधान आणि लोकशाहीचे थट्टा याचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरू केलंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना जाहीर करणं म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणं, असं बाबा आढाव यांचा आरोप आहे। तिसरा मुद्दा म्हणजे पैसे वाटप योजनेवर निवडणूक आयोगाने कोणताही आक्षेप न घेणे। चौथा आरोप म्हणजे विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण झालंय, असा बाबा आढाव यांचा आरोप आहे। पाचवा आरोप म्हणजे विधानसभा निवडणुकीत EVM घोटाळा झाला आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सहावा आरोप म्हणजे 5 महिन्याच्या आतमध्ये लोकांचा कौल कसा बदलला याबाबत त्यांनी शंका उपस्थित केली आहे। तर यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।